वंदे ते चरणारविंदम. देवतीही बळे धरिला सायासे, देवतीही बळे धरिला सायासे, करोनी नाश उपाधीचा. पूर्वपक्षी धातू धिक्कारले जन, जनी जनार्दन स्वये तेची झाले. तुका म्हणे येथे न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळो. पूर्वपक्षी धातू धिक्कारले जन, जनी जनार्दन तेची झाले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि ज्यांच्या स्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत त्यांचं जीवन या अभंगात आहे. इतरांना ते सांगता येणार नाही. मग अशी प्रतिभाताई म्हणले त्या अनेक खेचरांपैकी हे एक खेचर. आणि ते फक्त तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये संत आणि साधू कसे असतात किंवा त्या मार्गाने चालणारे गुरूंच्यावर ज्यांची अत्यंतिक निष्ठा आहे आणि त्यांच्या कृपेने जे पूर्ण होत चालले त्यातलं एक व्यक्तिमत्व होतं आपल्या सगळ्यांचे असणारे सद्गुरू. सुषमाताई म्हटलं की जसं मगाशी सांगितलं तसं साक्षेपी, व्यासंगी, क्षण न घालवता अत्यंत दक्षतेने परमार्थ करणाऱ्या, सर्व विषय सावध असणाऱ्या, नेमके मकरंद कण त्यातले वेचणाऱ्या, असंख्य प्रश्न विचारून स्वामीजींना त्याची उत्तरं पुन्हा पुन्हा सांगायला लावणाऱ्या, किंबहुना स्वामीजींचं बरंचसं वाङ्मय सुषमाताईंनी खूपदा विचारून, त्याच्या अगोदर बापूसाहेबांनी खूपदा विचारून असं प्रकाशित झालेलं आहे. स्वामीजी त्यांच्या विचारणाऱ्या प्रश्नामुळे बोलते झाले आणि ते साहित्य तयार झालं. या साहित्यात सुषमाताईंचं फार मोठं योगदान आहे. पण त्या कशा घडल्या, काय घडल्या, आपलं काय होतं आपण स्मरण करतो परत वर्षाने एकदा, फार तर गुरुपौर्णिमेला एकदा. आणि मला सगळ्यात म्हणजे माझा अनुभव सांगते आपला, मला माहीत नाही, सद्गुरूंना एकदा आठवलं वर्षातनं आणि रोज जरी आठवलं तर जोपर्यंत आपण त्यांच्यासारखे होत नाही तोपर्यंत ते स्मरण नाही. मग तो आपला अभ्यास असेल, साधना असेल, आपण आपल्या जीवनामध्ये तसं वागत असू. पण ज्या दिवशी आपले सद्गुरू जसे कसे होते, सारूप्य म्हणत नाही मी, त्यांच्या बरोबरीसुद्धा साधायची नाही, पण त्यांना अपेक्षित असलेलं सगळं आपल्याकडनं घडत असेल तर त्या स्मरण दिनाचा उपयोग असतो. आणि म्हणून संतांना ज्यावेळी विचारलं की असे सद्गुरू पदाला पोचलेले असे फारसे शिष्य नसतात, लक्षामध्ये कोणी एक पाहे आत्मानात्मिक विवेक, आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिले तरी विपायाला निघे. रानाच्या थाटी जेवळी लोह मांसाते घाटी, विजयश्रीच्या पाठी एकच बैसे. असे जे पूर्ण झाले, बनले, ज्यांचं नंतर स्मरण राहिलं, अनेक वर्ष ते स्मरण होत गेलं, त्यांनी त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलं ते कार्य पूर्ण केलं त्या प्रित्यर्थ. त्यांनी जेवढे प्रश्न विचारले स्वामीजींना, जेवढं पाहिलं त्यांना, जेवढं त्यांना जाणलं आणि ते ग्रंथद्वारा सांगितलं आणि स्वआचरणाद्वारा समाजापुढे ठेवलं. असे क्वचित शिष्य असतात. स्वामीजी एवढे संपन्न शिष्यांनी होते की त्यात लताताई आहेत, आत्ता गुरुपदावर बसणारे दोन्ही लोक आहेत, स्वतः प्रतिभाताई आहेत, सुषमाताई तशाच होत्या. स्वामीजींचं सामर्थ्य प्रचंड होतं म्हणून त्यांना अनेक जण घडवता आले. पण तुम्हालाही आज असं वाटावं की आमचे पण सद्गुरू असे तेव्हा आम्ही सगळ्या घडू. कदाचित त्या स्मरण दिनाला आम्ही नसू, पण कोण कोण घडलं हे आपल्या मनाला विचारता येईल. आणि हे घडणं किती अवघड आहे यासाठी तुकाराम महाराजांचा अभंग मी घेतलेला आहे की जे संतांचं, सद्गुरूंचं जीवन स्पष्ट करत असतं. देवतीही बळे धरिला सायासे, त्यांनी फक्त एक धरलं, अनेक नव्हते त्यांच्या पुढे अशी लक्ष. आपलं बऱ्याच ठिकाणी आपल्या मनाचं, बुद्धीचं, संपत्तीचं, शरीराच्या श्रमाचं वितरण होत असतं. आणि आपण एवढी हुशार माणसं आहोत. हो, त्यांनी तर सांगितले ना प्रपंच करावा नेटका, पण त्यांनीच सांगितले देवाच्या सख्यत्वासाठी. पडाव्या जीवलगाच्या तुटी, सर्वस्व अर्पावे शेवटी, प्राण तोही वेचावा. किती जणांनी हे लक्षात ठेवलं?
त्यांनी सांगितलं प्रपंच करावा नेटका, पण कधी त्यांनीच हे सांगितलं ना, देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगाच्या तुटी. कोण सोडतं जीवलगांना? संसारात आपण परत परत अडकत राहतो. ज्या कोणी भाग्यवान शिष्याने त्या प्रित्यर्थ सद्गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपल्या वैयक्तिक सुखांना तिलांजली देऊन त्याच मार्गाने ते चालत राहिले. सायास असतं त्यात, कष्ट असतात त्यात, आपलं सगळंच वेगळं असतं. आपण सांसारिक माणसं खरं त्यांच्याविषयी काही बोलूच नाही, पारमार्थिकांविषयीच बोलावं की जेणेकरून आपल्यात ते चांगले गुण येतील. पण तुलना करताना चांगली सोनं जरी टाकायचं झालं ना, तर इकडे ग्रामचं वजन टाकावं लागतं. ते साधाच असतो धातू, पण सोन्याचं वजन करताना धातू घ्यावा लागतो. तसं सत्पुरुष कळण्याकरता सामान्य आपली स्थिती पाहिली तर त्यांच्यातलं आणि आपल्यातलं अंतर समजतं. मोठं गोड तुकाराम महाराजांचा अभंग की देव तीही अनेक वचन आहे. त्यांनी धरीला बळे सायासे, त्याला धरलं देवाला, बळे धरलं आणि सायासपूर्वक धरलं. बळ कशाने मिळतं, धरायचा कसा, सायास कोणते, मग ते झालं प्रवचन. ते तुमचं चिंतन, त्या अभंगाचं सतत घरी चिंतन करत असाल आणि त्यात सगळ्यात सोपं आहे की त्याकरता तुम्ही जर तुमच्या सद्गुरूंचं जीवन पाहिलं तर ते कळेल. धरीला म्हणजे काय केलं होतं, सायास म्हणजे काय, काय कष्ट केले होते. मगाशी जसं ऐकलं की त्यांच्याकडे कागदं आलेले असायचे, काही प्रूफ आलेले असायचे, काही सीडी असायच्या, काही हे बोलायचं. त्यांनासुद्धा नंतर आपण एवढी पुस्तक निर्मिती केली. आज आपण गेलो, सकाळी केंद्रात गेले होते, सगळं ते पुस्तकाचं जे रॅक होतं पूर्ण भरलेलं. आता रोज दर कार्यक्रमाला सीडी निघत आहेत. हा सगळा सायास केलं त्यांनी. ते कशा करता, तुम्ही आम्ही देवाला तसंच धरावं म्हणून. देवतीही धरीला बळे सायास, उपाधीचा नाश करून या. उपाधीच ठेवल्या नाहीत कुठल्या. आपण कमी पडतो या बाबतीत. अगदी प्रामाणिकपणे मी माझं सांगते, तुमचं मला ठाऊक नाही. आपल्या भोवती इतक्या उपाधी आहेत, इतके व्याप आहेत, इतके प्रसंग आहेत, इतके काय काही वेगळे उद्योग आहेत आणि अगदी साध्या शब्दात तर इतके धंदे आपण करतो. म्हणजे चांगल्या अर्थी मी असं बोलते की त्यातून आपल्याला त्या परमात्म्याला धरायचं सायासाने हे लक्षात राहत नाही. आपलं सगळं जीवन चांगलं आहे, त्यातनं कधीतरी एखाद्या दिवस गुरुपौर्णिमा आली, स्मरण दिन आला किंवा रोजच्या दिवसात 1 तास, 24 तासातले 1 तास तुम्ही सद्गुरूंना आठवलं म्हणून नाही. जसं हृदयाचं स्पंदन आहे त्या स्पंदनाबरोबर मज हृदयी सद्गुरू, जेने तारिलो संसार पुरू, आता हृदय आपुले चौपाळून या भले, वरी बैसो पाऊले श्री गुरूंची. ज्यावेळेस हृदयाच्या स्पंदनाबरोबर आपण जर देवाच्या करता, सद्गुरूंच्यासाठी, परमात्म्यासाठी सतत राहिलो तर त्याला स्मरण बोलायचं. मग ते तृतीय, चतुर्थ, पंचम असं असत नाही. ते रोजचं हर क्षणाचं स्मरण आहे. लिव्ह मोमेंट टू मोमेंट, त्या क्षणात जगायचं आहे. त्यांनी ते केलं आणि ते करण्याकरता करून या नाश उपाधीचा. बरोबर काहीही उपाधी जवळ ठेवली नाही, सगळी उपाधी नाश केला तिचा. शब्द साधेत सोपेत अर्थ सांगायला, पण आयुष्यामध्ये त्या पद्धतीने वागायला किती जन्म जावे लागतील ते सांगता येत नाही. पण ते ताईंनी केलं होतं. मी जेव्हा त्यांना भेटायला गेले होते ना, त्याच्या अगोदर मी त्यांच्याविषयी खूप ऐकलं होतं, वाचलं होतं त्यांच्याविषयी. मी अशी मी तशी असं एक सुरुवातीला होतं त्यांचं, आणि कित्येक काळ ते ह्याच्यात येत होतं. नाव ते माहीत होतं, अन्य काही कारणाने ते नाव माहीत होतं. पण मी स्वामीजींच्याकडे आले आणि त्यांना पाहिलं. मला एक आश्चर्याचा धक्का बसला होता. आपल्याला इतकं अवडंबर मिरवणारी माणसं आठवतात आणि सगळ्याचा त्याग करून पांढरा शुभ्र साडी घातलेली होती, डॉक्टर असणारी एखादी, म्हणजे सगळ्या डॉक्टर, इथं बसलेल्या कुणाविषयी मी बोलत नाही, पण डॉक्टर इतके बिझी दाखवत असतात, इतके व्यासंगी दाखवत असतात आणि इतक्या वेगळ्या पद्धतीने की आपण डॉक्टर हे कळलं पाहिजे. त्या तशा असून एकदम साध्या होत्या आणि ह्याच त्या अशी ओळख करून दिलं. मला प्रश्न पडला, कारण मी जे डॉक्टर पाहिले होते किंवा पाहते बारामतीत, पुण्यात, महाराष्ट्रात, सगळीकडे, त्यात असा त्याग कशाने केला त्याग तो त्यांनी? काय कारण होतं? समर्थ सद्गुरू होते पाठीशी. स्वामीजींनाच भगिनींच्या विषयी वेगळी कळकळ असायची आणि आपलं कार्य, आपलं म्हणजे प्रभूचं कार्य ते समजायचे, माऊलीचं कार्य समजायचे. ती चालवणारी जी माणसं आहेत ना, त्याला पात्र असणारा जीव निवडावा लागतो ना, की याच्यामार्फतच ते समाजापर्यंत जाईल. आणि त्याकरता त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने राहिला. तुम्ही अजून फोटो पहा, याच्यावर तुम्हाला कळेल. कुठलेही दागिने
आपल्याला प्रश्न पडतो. 80 वर्षाचं वय झालेल्या एक भगिनी मला सांगत होत्या, मला कळत नाही पण अजून मला सुनेला द्यावं वाटत नाही. ठेवा, तुम्हाला काही हरकत नाही. ही वस्तू तुम्ही म्हणू नका मला की तुम्हाला काय प्रपंच कळतो, पण ज्या व्यासपीठावर बसून मी बोलते त्यावेळेला की त्यांच्याजवळ नव्हतं का, हव्यास होता का तो, काय केलं तर सगळ्या उपाधीचा नाश. आई असेल, उत्तम गायिका असतील, डॉक्टरकीचा व्यवसाय असेल, पण सद्गुरूंनी सांगितल्याने देवाकडे जायचं ना, मी हे सगळं सोडण्याची तयारी पाहिजे. आम्ही प्रवचनकार मंडळी, कीर्तनकार मंडळी तुम्हाला सुरुवातीला लोभवण्यासाठी सांगतो की चांगला संसार करून इकडं या, संसार करीत करीत या, पण खरा परमार्थ ज्यावेळी कळावा लागतो ना त्यावेळेला स्वतःला सुद्धा द्या, मग तो मिळेल. हे पण तुम्ही येणारच नाही ना इकडे कोणी. असं जर म्हणायला लागलं सगळं सोडा आणि इथे या, तर पुढच्या वर्षी स्मरण देण्याला कोणीच नसेल. म्हणजे काय असले तर असतील. उपाधीचा नाश, आपल्या भोवती लागलेल्या सगळ्या उपाधी अनेक असतात. समाजकार्याची सुद्धा उपाधी असते. मला हे समाजाचं कार्य करायचं, मला अमक्याचं, मला हे सगळं सोडून सर्व संगी विटाला, सर्व संगी विटाला तू एकला आवडसी. फक्त हे भगवंता तुझी आवड आहे. माईशी लागी लगन मीरा हो गई मगन, मेहलो में पली बनके जोगन चली वो तो गली गली. काय असेल मीराबाईंचं सामर्थ्य विचार करा. राजकन्या, राणी, सगळ्याचा त्याग केलेला होता. त्याला देवधरणं म्हणतात, त्याला सद्गुरूची कास धरणं म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन ते सद्गुरूचं स्मरण. आपल्याकडनं आपल्या उपाधीचा नाश होत नाही. सद्गुरूंच्या शिष्यांमध्ये सुद्धा भेद असतात. हे मोठे का ते छोटे, हे प्रमुख का ते प्रमुख. आणि मग ह्या भेदामध्ये आपण उपाधीचा नाश केला नाही, आपण त्यातच अडकत राहिलो. तुकाराम महाराज सांगतात, देव तिही बळे धरिला सायासे, उपाधीचा नाश करून या. काय केला उपाधीचा नाश म्हणजे त्यांनी? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. येते का असं त्यागता पहा, धिक्कारणं. कसे गोड शब्द आहेत. म्हणजे तुकाराम महाराजांच्या आयुष्यात सुद्धा हे सगळं आलं होतं, पण संत कसे घडत जातात. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या जीवनात हे सगळं घडलेलं आहे. सगळ्या संतांच्या जीवनात हे घडलेलं आहे. पूर्व पक्षी म्हणजे प्रारंभी, पूर्वीच्या काळामध्ये पूर्णता पोचण्याच्या अगोदर, अपूर्ण असताना त्यांनी काय केलं होतं? पूर्व पक्षी धातू धिक्कारले जन. धातू धिक्कारला. धातू सुवर्णाधिक धातू, धनाधिक धातू. आता कसे तुम्ही परमार्थाला लागाल सांगा? हे जर मी सांगितलं की नाही सगळं सोडून द्या आणि यात या, प्रॅक्टिस केली असते तर त्यांना किती मिळाले असते? जे साधे डॉक्टर आहेत त्याच पुण्यामध्ये बंगला, गाडी, कसे आहेत ते मी सांगायला नको आहे. आता तो शास्त्रच वेगळं आहे. त्यांनी जर ठरवलं असतं तर त्या कुठल्या कुठे पोचल्या असत्या. पण धातू धिक्कारला. संपत्ती भगवंताच्या मार्गातला अडथळा पण करणार नाही. काही काही लोक आम्हाला सांगतात तुम्हाला कळत नाही, अहो संपत्ती परमार्थात असण्याकरता आवश्यक असते. नाही आम्हाला समजलं ते. त्यांनी धिक्कार केला त्याचा. दिवट्या छत्री घोडे येतो बऱ्यात न पडे, येथे मज पंढरीराया गोवसी कासया. काय त्याग असेल तर त्याचा विचार करा. असं म्हणतात छत्रपतीने तुकाराम महाराजांना नजरानं पाठवलं होता. त्यावेळेस महाराज भंडाऱ्यावर भजन करायला गेले होते. घरी ती जिजाई एकटीच होती. त्या माऊलीला हे राजाकडनं आलं धन म्हणून समजल्यानंतर एक मान द्यायचा म्हणून त्यांनी घरी ठेवून दिलं. परत भंडाऱ्यावरून कधीतरी समाधीतनं उतरल्यावर तुकाराम महाराज घरी आले, पाहतात तो घराचा सगळा कायापालट झालेला. हेच आपलं घर ओळखू येत नव्हतं, पण अंदाजे घरात आत आले, समोर जिजाई आल्या. त्यांनी सगळीकडे पाहायला सुरुवात केली. त्या म्हणाले राजाने आपल्याकरता पाठवले आणि तू घेतलंस? मग राजाने दिलं, त्याने होऊन दिले. आजकाल दिलं नाही तरी ओरबडून घेतो, मग हे तर दिलेलं आहे, मग आपल्याला घ्यायला काय हरकत आहे? ते म्हटले नाही. परत त्या नोकरांना बोलवलं. महाराजांचा गोड अभंग आहे, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे, येथे मज पंढरीराया गोवसी कासया. कशाला मला याच्यात अडकवतोस? हे मागं लागलं ना या उपाधीत. सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सूर उपाधी आहेत. सोडता येतात का? पहा, एक सोडली तर दुसरी अडकवत असते, दुसरी सोडली की तिसरी. कधी लोकेक्षणा असते, कधी दारेक्षणा असते, कधी प्रसिद्धीची असते. ह्या सगळ्या ईशनापासून मुक्त होणं, याला सद्गुरुपद प्राप्तीकरता केलेली साधना समजायचं. तेवढ्यासाठी पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन. निम्म्याहून अधिक लोक परमार्थाला लागत नाही. याचं कारण लोक काय म्हणतील.
मी आत्ता परमार्थाला लागलो ना की लोक काय म्हणतील. लहानपणी आम्ही जेव्हा जायचो किंवा तुम्ही वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर मामांचं ऐकलं असेल, प्राचार्य होते SP चे आणि त्यांचं ते राहणं त्यांच्या पद्धतीने असायचं. म्हणजे सगळे प्राचार्य सुटाबुटात वागत असायचे. त्यांचं आपलं एक वारकरी वेशाप्रमाणे धोतर कोट छान आणि शर्ट असायचा, टोपी असायची, कधी कीर्तनाला उभा राहिले तर फेटा असायचा. पण ते कॉलेजमध्ये आले की सगळे लोक जे आहेत ना, मुलं विद्यार्थी, पुंडलिका वरदे, त्यांना कळायचं हे आपल्याला म्हणतायत, पण त्यांनी सोडलं नाही. त्यांनी ते धिक्कारिले जन धिक्कारणं, जनाचा अस्वीकृत करणं कुठल्याही मार्गाने नाही. अगदी अर्धवट साधक असताना तर जनात कधीच अडकू नये. सगळ्यापासून वेगळं होता आलं तर अवघड वाटेल आपल्याला, पण हे होणं फार वेगळं आहे. पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन. महाराजांनी जसा नजराना पाठवला तसं समाजसुद्धा परत पाठवता आला पाहिजे. आपला परमार्थ होत नाही काय, मी देवाला गेले तर बाकीच्यांना काय वाटेल, मी ध्यान करायला बसले तर सगळे काय म्हणतील, ह्या सगळ्याचा विचार करता करता आपलं काय होईल याचा कोणी विचारच करत नाही. ज्यासाठी देह, ज्यासाठी जीवन, ज्याच्या योगे आपल्याला ते पद गाठता येतं, हे मिळून तुम्हाला कुठपर्यंत पुरणार आहे. आणि काय असतं ह्याच्यात, आपण अगोदर असलेले आणि संसारात पडलेले. तो मोबाईल माहीत आहे ना तुम्हाला, एअरटेल, ऐसी जिंदगी कहाँ मिलेगी. जोपर्यंत लहान असतो ना तोपर्यंत काय विचारायचं नाही, मस्त आनंदात 10, 12, 15 वर्षापर्यंत, 16, 18पर्यंत ऐशी जिंदगी एअरटेल. 15, 16 वर्ष झाली, 18 वर्ष झाली की घरचे बघायला लागतात. कळलं तुम्हाला काय बघतात ते. मग त्यावेळेला इतके दिवस जो एअरटेल होता तो बदलतो. आता रिलायन्स, करलो मुठ्ठी जिंदगी, करलो जिंदगी मुठ्ठी में, सगळं जग मुठ्ठीत घेईन मी, अशी स्वप्न पडायला लागतात त्या तारुण्यात. की काय कधी झाल्यानंतर माझं झालं बाबा, होतं त्याचं लग्न, म्हणजे तुमच्या आमच्याचं समजायचं. मी फक्त दृष्टांतापुरती ती कथा सांगते. मग जो एअरटेल होता तो रिलायन्स झाला, रिलायन्स होता तो आता आयडिया झाला. एकदम जिंदगी बदलते, सगळं आयुष्यच बदलतं. परमार्थता वगैरे खूप दूर. ज्ञानेश्वरी, गीता, गाथा, त्यावेळेला दासबोध कोण करतं, ध्यान. असं कधी पाहिलं का नवीन जोडी ध्यानाला बसली असं फक्त स्वामींच्या दरबारात दिसायचं. मला तो दरबार इतका विलक्षण का वाटला होता सद्गुरूंचा, तर जसे रामकृष्णांच्या भोवती तरुण तरुणी असे शिष्य म्हणून जमा व्हायचे तसे स्वामीजींकडे. पण एरवी जगामध्ये बघा इतके ते करलो दुनिया मुठ्ठी में म्हणता म्हणता आई वडील सुद्धा बाहेर जातात आणि ह्यांचीच दुनिया राहते. आणि मग ती दुनिया पुढे पुढे वाढत गेली की जो एअरटेल होता तो रिलायन्स झाला, रिलायन्स होता तो आयडिया झाला, आणि त्यांच्या पुढचा BSNL होतो. कधी फोन का, इस रूट की सब लाईने व्यस्त है, कुठंच नाही. सांसारिक माणसाला तुम्ही कीर्तनाला बोलवा, भजनाला बोलवा, ध्यानाला बोलवा, एखाद्या तृतीय स्मरणाला बोलवा, रूटचे लाईन सगळे व्यस्त असतात. मनच नसतं. म्हणजे इथे बसले तरी घरचा विचार करत बसतील, सद्गुरूंचं स्मरण करत असतील तरी घरचा विचार. आणि सद्गुरू आठवतात म्हणजे त्यांच्या त्यागाने, त्यांच्या भक्तीने, त्यांच्या प्रेमाने, त्यांच्या सामर्थ्याने. ते जे सत्कार्य करतात त्याने आठवतात का आपल्याला काहीतरी बरं केलं, चांगलं केलं. माझं बघा फारच बिघडलं होतं त्यांच्यामुळे सगळ्याचा, कशाने आठवतात. धिक्कारायचं जन, धिक्कारिले जन, असं कधी मानलं नाही. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. कधी इतरांचं मत न मानता ज्यांनी ठाम निष्ठेने, साक्षेपाने, त्यावेळेला माझ्या नजरेसमोर त्या येतात. त्यांनी बाकीचं काही पाहिलंच नाही. धिक्कारिले जन, पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जन, जनी जनार्दन तेची झाले. ते असे जनार्दन स्वरूप होतात. आता निदान त्यांच्या तृतीय स्मरण दिनाला आपण 101 मंडळी तरी एकत्रित आलो आहोत आणि सगळे सिलेक्टेड आहेत. विशेष म्हणजे असं काही गर्दी गोळा केली, काही स्मरण दिनाच्या ठिकाणी भोजनाला लोक जमा होतात, बाकी स्मरण दिनाला नसतात. तसं इथं नाही. सगळे साक्षेपी, साधक, सायास करून साधना करणारे का झाले, स्वयजनी जनार्दन तेची झाले. तर त्याचा जगामध्ये ज्याने हे सगळं धिक्कारलं त्याचं रूपांतर जनार्दनामध्ये होत असतं, सद्गुरूंच्यामध्ये होत असतं. त्यांना आपण मानत असतो. नाही तर आपलं पहिलं वर्ष श्राद्धसुद्धा घरची मुलं घालतील की नाही हे सांगता येत नाही. मी अगदी असं विधान पाहिलं होतं की संसारात मुलांना वाढवायचं, कष्ट करायचे, शिकवायचं, मोठं करायचं, यासाठी आपल्या सगळ्या आवडीनिवडी जाळून, तिलांजली देऊन, पै मिळवून, बँकेतले शून्यावर शून्य वाढवून मुलांना समर्थ करतात.
ती मुलं मोठी झाली, ती गेली परदेशामध्ये, याला थोडी निवृत्ती मिळाली, तो शून्य बघत राहिला, तरी देखील मुलं कधीतरी येतील म्हणून पुन्हा शून्य वाढवत राहिला. शून्य बघायला मुलं येतच नाहीत. ती सांगतात तुमच्या शून्याचा तिथेच ट्रस्ट करा, आता मला येता येत नाही. काय अवस्था आहे मला सांगा ना, काय आपली स्थिती झाली. ज्यांच्याकरता केलं, प्रामाणिकपणे म्हणते, कधीतरी थोडंसं अंतर्मुख होऊन, स्वामीजी जरी संसारी होते आणि तुम्हाला वाटत असेल आसोनी संसारी, संन्यासी मी झालो, आनंदात नाहलो, पण अशी फार रेअरली केस असते प्रापंचिक असून परमार्थी होणं. फक्त त्यांनी तुमच्यासाठी करून दाखवलं, अर्भकासाठी, पण ते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करूनी दाविते अंगी. प्रपंच केला, कधीतरी तुमच्यातल्या कोणा प्रापंचिकाला असं वाटावं की आपण सुद्धा असे होऊ शकतो. पण त्या तसे होत असताना त्यांनी काय काय केलेलं आहे जर त्यांचं जीवन पाहिलं, त्या संतांचं, सद्गुरूंचं, तर कळेल आपल्याला की आपण यात कुठे बसत नाही. आपल्याला समाजाचा विचार असतो दरवेळेला, सगळ्या ठिकाणी, सर्वत्र. ध्यानाला बसलो तरी काय वाटेल लोकांना, असं आपल्याला वाटत असतं. साधनेला गेलो तरी काय वाटेल लोकांना. ज्या दिवशी आपल्या मनाची अशी स्थिती होईल की हे सगळं सोडून मी यात येईल ना, जनी जनार्दन तेची झाले. कधी हो आम्ही, तुका म्हणे न चले तातडी. हा काय सिलेबस नाही. 10 वर्षाचा 10वी, 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन, पुढे 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन, जन्म जावा लागतो त्याच्यामध्ये, आयुष्य सगळं प्रत्येक क्षण. तेव्हा कुठे झालो पास तर, आणि जसं एक थिसिस लिहितात पण वायवा घेतात ओरलला, त्यात सुद्धा पास व्हावं लागतं ना, तसं ज्यावेळेस साधू संत आपली वायवा घेतील तेव्हा सुद्धा आपल्याला तिथपर्यंत उतरता आलं पाहिजे. हे जीवन त्या जगल्या होत्या. इथे तातडी नाही चालत. तातडी परमार्थाची करायची, लवकर लवकर करायचा, पण जे मिळाले का नाही ते पाहण्यासाठी आता जसं एखादा लहान मुलगा झाड लावायचा आणि रोज उपटून बघायचा किती वाढले किती वाढले, ते कसं, त्याला वेळ लागतो ना. जसं संसारात एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो, धंद्यात एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागतो, तसं परमार्थामध्ये सुद्धा प्राप्तव्य पूर्ण करून घेण्याकरता आयुष्याचा होम करावा लागतो. तो कसा कुणी जाळूनी संसार वैसलो अंगणे, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. आपण असा विचार करू शकत नाही. क्वचित क्वचित काही ठिकाणी आपल्याला हे दृश्य दिसतं, आणि सगळं त्यागण्यामागे एक शक्ती, एक सामर्थ्य, एक मोठेपणा असतो, आणि स्वविषय पूर्ण निष्ठा असावी लागते, आणि सद्गुणांवर नितांत निष्ठा असावी लागते. तिन्ही गोष्टींचा जेव्हा मिलाप होतो ना, नाही चालत तातडी. अहो ना, ताईंच्याकडनं अनुग्रह घेतला पण मी अगदी शेवटी गेले. बरं, आता अजून ध्यानच लागत नाही. किती दिवस झाले? 3 वर्ष. कुणी सांगितलं 3 वर्ष? 12, 12 आणि 12 स्वामीजींचा परिमाण आहे. 12 वर्ष, नंतर 12 वर्ष 24 वर्ष, नंतर 12 वर्ष 36 वर्ष झाल्यावर 2.5 मिनिट ध्यान सिद्ध होत असतं. असं निराश होऊ नका, खूप लांब आहे का मग नकोच करायला, हे सांगणं देखील अवघड होतं. पण नाही तातडी चालत येते. हा तुरंत लाभ नाही. हे देणारे समर्थ सद्गुरू असले तर कोणी त्या मार्गाने बस त्या आनंदात रामकृष्ण म्हणायचे आपू खायला घातली ना, पुन्हा पुन्हा तो मोर इकडं येईल. असं स्वामी माधवनाथजींचं काहीतरी वेगळं होतं की त्यांच्याकडे गेलं की असं परत परत जाऊ वाटायचं त्यांच्याकडे. आपल्याला तसे समर्थ सद्गुरू भेटले तर आपण सुद्धा ते करू, आपल्यालाही जाता येईल. पण यात तातडी नाही, तात्काळ नाही, लगेचच्या लगेच नाही. परमार्थात ATM नाही, कार्ड टाकलं की बाहेर आलं नाही. फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला हे मिळवावं लागतं. त्याच्याकरता क्षणाक्षणाला आयुष्य व्यर्थ न घालवता जितकं स्थिर मन करता येईल, शांत करता येईल, जेवढं लोकांपासून दूर राहता येईल, जेवढं आपल्यामध्ये मुरता येईल, जेवढं त्यांचं चिंतन करता येईल, आणि हे सगळं करता येत नसेल तर निदान जाता येता उठता बसता सर्व कार्य करता भगवंताचं नाम घेता येईल ना, तर थोडीफार तातडी न करता त्याची प्राप्ती होईल. तुका म्हणे येथे न चले तातडी, अनुभवे गोडी येईल कळ. का नाही कळत आपल्याला यातली गोडी? त्यांना कळाली, सद्गुरू समर्थ होते. अनुभव सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अनुभव. जे विवेकानंद प्रत्येकाला भेटले की विचारायचे, तुम्ही देव पाहिलाय का सांगा, तुम्ही देव पाहिलाय का मला दाखवाल का सांगा. एक रामकृष्ण असे भेटले त्यांना की हो मी पाहिलाय, तुझ्यापेक्षा जास्त स्पष्ट पाहिलाय आणि तुला दाखवीन सुद्धा.
ते सुषमाताईंच्या बाबतीत झालं. जे समर्थ सद्गुरू भेटले ना, त्यांनी प्रत्यक्ष आपल्यासमोर जीवन पाहिलं. त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ती दिशा धरली. त्याला त्यांचा अनुभव आला. अनुभवे गोडी येईल कळो. एकदा का अनुभव लागला ना, लाचावले मन लागलेसे गोडी, ते जिवेन सोडी ऐसे झाले. आपलं मन लाचावत नाही, आपल्याला ती गोडी लागत नाही. गोडी लागण्या इतपत आपल्या शरीराचं स्वास्थ्य आहे का, आपल्या मनाचं स्वास्थ्य आहे का. काही काहींना तर मग कधी कधी काय होते, दिंडीन टाळण डोकं दुखायला लागलं तर दिंडी आणि टाळ, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे ब्रह्मरस आहे. तुम्हाला माहीत नसेल तर सांगते, ध्यानाने जशा काही काल साधना केलं 72,000 नाडे शुद्ध होतात ना, ते हरिपाठ टाळ घेऊन विना घेऊन दिंडीत मानल्याने शुद्ध होत असतात. शास्त्रीय सिद्ध झालं आहे. इथं 72,000 नाड्या असतात आणि त्या ध्यानाला बसलं, काहींच्या हालचाली होतात, काहींचं काय काय होतं. लताताई त्याच्या साक्षीदार आहेत, त्या बऱ्याचशा माझ्या जीवनातल्या जे जे काय होतं ते नुसतं नाम घेतलं, टाळ घेऊन नाचला तुम्ही अभिमान सोडून दिंडीमध्ये. ते सुद्धा एकटं नाचला तरी स्वामीजी दुकान बंद करून तिथं नाचत बसायचे. म्हणून लगेच उद्या नाचू नका बरं का, कृपा करून. फक्त मला सांगायचं की जो कोणी हे नाम घेईल त्याला त्याचा अनुभव येईल, तो स्वतःला विसरेल. अनुभव असा मिळत नाही. अनुभव मिळायला नेहमी म्हणतात ना, काय आमचे काय काळ्याचे पांढरे उगच झालेत का. ते काळ्याचे पांढरे व्हावे लागतात, हे लक्षात ठेवा. मग जनी जनार्दन तेची झाले. कालांतराने कोणाला तो अनुभव मिळतो. अनुभवे गोडी येईल कळो. ज्याला अनुभव मिळेल. ताईंना तो अनुभव मिळाला होता, तो त्यांनी ग्रंथरूपाने वाटला. तुम्हाला सद्गुरूंनी सर्वांजवळ जे थोडं थोडं ठेवलं होतं, ज्याचे त्याचे लोक, म्हणजे स्वामीजी रिंग मास्टरसारखे होते. ते वाघ सिंह हत्ती कोल्हे कसा तो मधला रिंग मास्टर नाचवायचा ना, तसं सुषमा त्यांच्या साक्षेपी असू दे, आमच्यासारखे नाठाळ एखादे असू दे, अन्य सगळे लोक, भिन्न भिन्न प्रकृतीचे लोक, पण सगळ्यांना स्वामीजी कसं सलग प्रेम द्यायचे आणि घडवायचे. तो एक वेगळा इतिहास माझ्या जीवनात माझ्या देखत पाहिला. त्या जीवनाचे आम्ही साक्ष आहोत, याचा आनंद वाटतो. तुम्हीसुद्धा ताईंना त्या रूपामध्ये पाहिलं, तुम्हालाही कळेल काय ती ताकद असेल, काय ते सामर्थ्य असेल. अनुभव देण्याचीच सामर्थ्य होतं. पेढा नाही खा म्हणून सांगायचं नाही, खायला द्यायचा पेढा की असा हा पेढा असतो, खा. आणि खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा मग अनुभवे गोडी कळू येते. परमार्थात, ध्यानात, भक्तीत, भजनात, देवपूजेमध्ये काही एक आनंद असतो. तो सर्व शरीराच्या सर्व इंद्रियांच्या द्वारा ओसंडून वाहत असतो. येती अंगा वसती लक्षणे, अंतरी देवे धरिले ठाणे, आपणच येती तयाचे गुणे येणे जाणे खुंटे वस्तीचे. आणि हे सगळं होत असताना ताईंनी जो साक्षेपीपणा दाखवला तो विलक्षण कौतुकास्पद होता. त्या सगळ्या साधनांच्या मध्ये अनुभवाने त्यांना कळलेली गोडी कळण्याकरता आपल्याला देखील अनुभव घ्यावा लागतो. परमार्थात तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे, तसं ते तुम्हाला कितपत सांगावं आणि माझा तो अधिकार पण नाही, तरी देखील तुम्ही त्यातले अनुभव आहात म्हणून तुम्हाला काहींना सांगते. अन्यथा मला लताताईंना तर ते काही कळणार पण नाही, इथल्या बाकीच्या काहींना. पण इथे मी असे पण पाहिले की 60-65च्या पुढचे गेलेले, काही तारुण्यात असलेले सर्व प्रकारचे साधक श्रोते इथे श्रवणालय. मुलीचं नुकतंच, पूर्वीच्या काळी मुलींचे लग्न व्हायचे, 8 वर्ष भवेत कन्या. खरं खोटं, चांगलं वाईट बरं याचा आपल्याला विचार करायचा नाही. आता मुलींची लग्न होत नाहीत, आता बायांची लग्न होत असतात. 8 वर्ष भवेत कन्या म्हणले. ती लहान 8 वर्षाची मुलगी लग्न झालं आणि सासरी चालले की मागे परतो नि पाहे. तिला कळायचं नाही आपल्या आईबाबांना सोडून ह्यांच्यावर का जायचं आहे, यांच्याकडे कशाला जायचं आहे. आता असं होतं का. आता ज्या मुली असतात ना, आई जाऊ दे तिकडे, आपल्याला त्याच्यावर बोलायलाच नको. पण तुम्हाला ही अनुभवे गोडी येईल कळो, तेवढ्यासाठी मला तुम्हाला हे प्रमाण सांगायचं आहे. कन्या सासुरायची जाय मागे परतोनी पाहे, ती पुन्हा पुन्हा पाहते. मग कधीतरी दादाला पाठवा, काकाला पाठवा, मामाला पाठवा, मला घेऊन जा तिकडे, असं सगळं. ती 8 वर्षाची कन्या 16 वर्षाची होईपर्यंत तिला माहेरची ओढ असते. 16च्या पुढे थोडं कळायला लागलं, मला जे बोलायचं ते पण तुम्हाला कळेल, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं कळेल. ती थोडी तरुण झाली, 20 वर्षात आली, तिला संसार कळायला लागला. आणि मग आईला बरं नसलं म्हणून आई तिला म्हणते, अगं मला जरा बरं नाही ह्यांच्या जेवणाचं, तर तू येशील का. आई आले असते पण तू आता बाई ठेव, इथं पण यांच्या जेवणाची आबाळ होते जी येणारी का. ती अनुभवे गोडी येईल कळ.
प्रपंचातला अनुभव घेतल्यानंतर ती गोडी कळली तर हा ब्रह्मानंद आहे. हा एवढा अखंड आनंदानं काय सांगू बाई झाले काहीच्या बाई. जो मोले मदिरा पिये, विकत घेऊन ज्याने मदिरा पिली तो सगळं भान विसरून नाचतो. महाब्रह्मानंद ज्याने घेतला असेल तो कसा नाचत असेल याचा विचार करा. इश्क जिसे नचाए यार, इश्क जिसे नचाए यार वो नाचे बीज बाजार. तो बाकीच्यांचा विचार करत नाही, त्याला अनुभव कळला, गोडी कळली. यातली गोडी तुम्हाला कळली नाही, ती गोडी देण्याचा प्रयत्न सद्गुरू करत असतात. ती गोडी मिळण्यासाठी आपण हे स्मरण दिन करत असतो. ते स्मरण दिन करत असताना साधकांसारखे आपल्यापेक्षा प्रगत ज्येष्ठ साधक असतील तर मी इथे येते त्यासाठी की सुषमाताईंनी ज्यांना घडवलं त्या सर्व साधकांना आपण पाहावं. म्हणजे पुण्यामध्ये साधक घडवणं ही फार अवघड गोष्ट आहे. काय असेल ते असो, म्हणजे ते शक्य. स्वामीजी म्हणायच्या बारामतीतना लोक भोळे आहेत, खांद्यावर घेऊन नाचतील असे. पण पुण्यात ताऊन सुलाकून शुद्ध कसोनिया पाहावे, वरिल्या रंगानं भुलावे, तुका म्हणे घ्यावे जाया नाही तुटी ते. अशा एवढ्या सगळ्या, आता कुणी प्राध्यापक आहे, कुणी त्या छोट्या शाळेच्या संचालिका आहेत, कोण काय समुपदेशक, अशा माणसांना आपल्याकडं आणणं ही अवघड गोष्ट आहे ना. म्हणजे सगळ्यांना तर हे गोळा करण्याचं जे त्यांचं सामर्थ्य आहे, हा जो गोंद आहे त्यांच्याकडे, हे जे फेविकोल आहे, हे जे चिकटवून आहे, ते बघायला म्हणून मी स्मरण दिनाच्या दिवशी येत असते. आणि त्यातला आपल्याला काही मिळाला तर आता लता त्यांचा अधिकार थोडा मोठा आहे. तुम्ही आत्ता त्यांचं ऐकाल ना, शांत रसाचे भरिते सांडित आहे पात्राते, असं शांत ज्ञानेश्वर माऊली बोलतात असं वाटत असतं. आता बारामतीचं सगळं कसं असतं खट्टं मिठं आपल्याला माहीत आहे एकदम, पण ते चवीला घेतल्यावर जिलबी जास्त खाल्ली जाते. मला अगोदर का बोलवतात ह्या लताताईंच्या अगोदर बोला, लताताईंच्या अगोदर बोला, तर ते इतकं रानवट आणि रासवट बोलणं असतं खरंच, म्हणजे कळत नाही मला. मी त्याच्याबद्दल म्हणजे मोठे आमच्याकडचे क्षमा मागतात, मी तर जरूर मागेल. पण हे बोलणं कळल्यानंतर खरं आता सुषमाताईंचं जे वेगळं रूप होतं, मी तुकाराम महाराजांच्या अभंगातनं सांगितलं, पण त्याहून त्यांचं जे भिन्न रूप होतं, जे त्यांनी पाहिलं, त्यांच्या शांत शब्दामध्ये ते सांगतील. आणि हे सुद्धा तुम्हाला कधी कळेल, अनुभवे गोडी येईल कळू. आत्ता नाही नुसतं माझं ऐकून, त्यांचं ऐकलं ना मग अनुभव आहे. आणि कधीतरी म्हणून सुषमाताईंच्याकडे मी पाहिलं, अनेक फोटो नाहीत, पांढरं शुभ्र वस्त्र होतं. कुणी किती कसंही सांगू, म्हणजे त्यांची ती तयारी होती. पण त्यांनी पांढरं घातलं का साडी नेसली लता त्यांनी, काय म्हणतात त्याला, सिल्कची साडी ना, त्यातून अति पलीकडे गेलेल्या आहेत, ते ह्याच्यात राहिलेले नाहीत. जनक राजा राज्य करायचे, एक पाय लोणी चोळत असायचे नोकर चाकर, आणि एक पाय अग्नीमध्ये जळत असायचं, दोन्हीचं भान नसायचं. पण त्याग ज्यांनी केला त्यांच्या त्यागाची भूमिका अशी होती की नाहीच, यातलं काही घ्यायचं नाही. एक राका वंका बंका म्हणून भक्त होते,